भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा खरा हा आनंदाचा विजय दिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या रूपानं आज जिल्ह्यामध्ये संपूर्ण कमळ फुललेलं पाहायला मिळतं आहे आणि त्यातच आज या ठिकाणी सातारा शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4चे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार ईशान पाटील विजय निश्चित झालेला आहे त्यांचा। त्याचबरोबर आमच्या भारतीताई सोलंकी प्रभाग 4मधून दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। संपूर्ण सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतल्यामुळं हा सातारा शहरामध्ये विजय उत्सव साजरा करताना तुम्हाला कार्यकर्ते दिसत आहेत। आणि या ठिकाणी आमचं सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्ता या सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं दोन्ही महाराजांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक सातारा शहराची लढली गेली। माझ्या माहितीप्रमाणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोलराव मोहितेसुद्धा मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर एकूण 50 नगरसेवकापैकी 10 अपक्ष उमेदवार माझ्या माहितीप्रमाणे निवडून आलेले आहेत। त्यात शिवसेनेचा 1 आणि बाकी 9। शिवसेनेचा जरी असला तरी 10च्या 10 उमेदवार हे आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज यांना मानणारे, यांच्या विचाराचे आहे। नजदीकच्या कालावधीमध्ये ते सर्वच उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळं मला वाटतं बिनबाद रण संपूर्ण दोन्ही महाराजांनी पूर्ण केलेले आहेत आणि 50च्या 50 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या रूपानं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपलं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आमच्या RPIचा एक उमेदवार होता, पण त्या ठिकाणी तो पराभूत झाला। तर त्यांनासुद्धा भविष्यामध्ये सगळ्यांना RPIला सुद्धा सामावून घेऊन आम्ही पुढं वाटचाल करणार आहोत, कारण ते आमच्याबरोबर सगळेजण राहिले। दोन्ही महाराज हा निर्णय घेतीलच, परंतु सर्व सातारकरांनी छत्रपती उदयन महाराज आणि छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज याच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाचं फलित म्हणून हे सगळे नगरसेवक त्या मोठ्या फरकानं या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आज भारतीय जनता पार्टीच्या रूपानं जिल्ह्यामध्ये कमळ फुलत असताना श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज, माननीय मंत्री जयकुमार गोरेभाऊ, मकरंद आबा पाटील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब या महायुतीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जो विकास झाला ना, त्या विकासाचा डोंगर भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या सर्व मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्याचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, दोन्ही महाराजांच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो। तुम्ही 5 मिनिटांना आज प्रभाग क्रमांक 4 मधील आम्ही दोन्ही नगरसेवक ईशान पाटील आणि भारती सोलंकी असे दोन्ही BJPचे उमेदवार आमच्या वॉर्डातील मतदारांनी आम्हाला निवडून दिलेला आहे। खरं तर मी गेले 25 वर्ष त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो। 2001 साली मी पहिल्यांदा निवडून आलो होतो। 2007 साली उदयनराजेंनी मला सातारचं नगराध्यक्षपदाची संधी दिली आणि प्रत्येक वेळेस तिथल्या मतदारांनी, नागरिकांनी मला साथ दिलेली आहे। यावेळेस माझ्याबरोबर भारतीताई सोलंकी होत्या आणि यावेळेसही लोकांनी जी काही आमच्या भागामध्ये प्रचंड विकास कामं झालेली आहेत, मग ती उदयनराजेंच्या माध्यमातून असतील, शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून असतील, लोकांनी त्याची जाण ठेवली
आणि थोडंसं निवडणूक म्हणलं की अपप्रचार झाला होता की निगेटिव्ह वोटिंग आहे, परंतु आज जो निकाल लागला आणि अवघं 2300 मतदान फक्त आमच्या वार्डात झालं होतं, सगळ्यात कमी साताऱ्यात झालं. तरीसुद्धा आमच्या 700-750च्या फरकानं सीटा लागलेल्या आहेत आणि यातूनच एक मेसेज लोकांनी दिलेला आहे की काम करणाऱ्या जो कार्यकर्ता असेल त्याच्या मागं जनता उभी राहते. परत एकदा माझ्यावर सुद्धा लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. त्याचबरोबर माझ्या जोडीला भारतीताई सोलंकी आहे आणि नक्कीच आम्ही त्या भागाचा या 5 वर्षात आम्हाला जी संधी मिळाली त्या दोन्ही महाराजांच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून, शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त विकास कामाचा प्रयत्न करू असा शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत बहिणी साहेब गमनराज आणि तसे शिवेंद्रराज सिंहराजे भोसले यांनी मला जी भाजप पक्षाने जी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मला नागरिकांनी जो सहकार्य केला, माझ्याबरोबर निशांत पाटील आणि मी, आम्ही दोघांनी प्रचार चांगला केला. लोकांनी आम्हाला तो सहकार्य केलं आणि आम्हाला भरघोस मतांनी विजय दिला आहे. त्याला आम्ही नागरिकांचे खूप खूप आभार मानतो. ठीक आहे.